हो मॅडम. हो मॅडम. हो, ठीक आहे. स्वागतम शुभ स्वागतम सर्वेभ्यो नमो नमः. संत गाडगे बाबा अमरावती विश्वविद्यालय संस्कृत विभाग तः अहम श्वेता बडगुजर सर्वेषां स्वागतं व्याहरामि. अद्य अस्माकं संस्कृतभाषा संवर्धन दशदिनात्मकी व्याख्यानमालायाः तृतीयदिनं वर्तते. अद्यतन व्याख्यानमालायाः विषयः अलङ्कारपरिचयः अस्ति. तथा वक्त्री प्राध्यापक डॉक्टर वैशाली पांडे महोदय वर्तते. यावत् तिष्ठन्ति गिरयो, यावत् चंद्र दिवाकरो, यावत् वहन्ति सरितः, तावत् स्थास्यन्ति संस्कृत. अशा शब्दात संस्कृत भाषेची महती गायली जाते. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे सत्र 2022-23 मध्ये शैक्षणिक वर्षापासून MA संस्कृत हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर म्हणजेच एनी ग्रॅज्युएट MA संस्कृत अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात. संस्कृत शिकू इच्छिणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांकरिता संस्कृत विभाग हा नेहमीच कार्यरत असतो. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी संस्कृत शिक्षणाचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करते. आजच्या आपल्या या व्याख्यानमालेच्या वक्त्या प्राध्यापक डॉक्टर वैशाली पांडे उर्फ रुजुता गोडबोले महोदया 1990 पासून श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयात संस्कृत विषयाचे BA आणि MA ला अध्यापन करीत आहेत. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठातून डॉक्टर पंकज चांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मॅडमनी आपला PhD चा थेसिस कंप्लीट केलेला आहे. त्यांचा PhD चा विषय आहे लोकनायक बापूजी अणे यांच्या समग्र संस्कृत साहित्याचे विमर्शात्मक अध्ययन. हा त्यांचा PhD चा विषय आहे. मॅडम या संस्कृतच्या गाढ्या अभ्यासिका आहेत. आजच्या आपल्या या कार्यक्रमाला त्या वक्त्या म्हणून लाभल्या हे आपलं अहोभाग्यच. तर मी डॉक्टर वैशाली पांडे महोदया यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार. माझा आवाज ऐकू येतोय? हो मॅम. हो मॅडम. या व्याख्यानमालेचे जे आयोजक आहेत त्या सर्व आयोजकांचा या ठिकाणी सुरुवातीलाच मी आभार मानते की त्यांनी या व्याख्यानमालेच्या साठी माझी निवड केली या ठिकाणी. आणि या व्याख्यानमालेला उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. थोडीशी दिलगिरी याच्यासाठी व्यक्त करते की या व्याख्यानमालेच्या सुरुवातीची 2 पुष्पांना मी उपस्थित नाही राहू शकले, कारण थोडंसं माझं दुसऱ्या एका व्याख्यानमालेमध्ये मी गुंतलेले होते, त्याच्यामुळे मला ती 2 व्याख्यानं ऐकता नाही आली. तर आजच्या याला आपण सुरुवात करूया. अलंकार परिचय असा विषय मला दिला गेला आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की अलंकार या शब्दाचा अर्थच काय आहे की जो अलंकृत करतो तो अलंकार. आपल्याला माहिती आहे आणि विशेषतः विद्यार्थिनींना मुलींना माहितीच आहे की ज्या अलंकारांची आवड आपल्याला असते, स्वतःला सजवण्यासाठी नटवण्यासाठी जशी आपल्याला अलंकाराची आवड असते, तशी शब्दाचं किंवा अर्थाचं सौंदर्य वाढवण्यासाठी आपण जे काही वापरत असतो, जसं अनुप्रास आहे किंवा उपमा आहे किंवा उत्प्रेक्षा आहे, त्या सगळ्या ज्या शब्दार्थ योजना आहेत त्या शब्दार्थ योजना अलंकार या नावाने ओळखल्या जात असतात. तर रस, गुण किंवा रीती सुद्धा सौंदर्यकारक असली तर त्याहून अलंकार त्याच्यापेक्षा भिन्न आहेत असं अनेकांचं मत आहे. अलंकार म्हणजे चमत्कृतीजनक शब्दार्थ योजना अशी ही व्याख्या काही शास्त्रकारांनी केलेली आहे. शब्दार्थाच्या सौंदर्याचा प्रश्न
प्रामुख्याने कुठे येतो तर प्रामुख्याने ललित साहित्य कृतीच्या संदर्भात येतो. त्याच्यामुळे अलंकारांची चर्चा केव्हा केली जाते तर साहित्यशास्त्राची चर्चा जेव्हा केली जाते तेव्हा अलंकाराची चर्चा अपरिहार्य ठरते. अलंकार शब्दाचा जर मुख्य अर्थ आपण पाहिला तर दागिना किंवा शोभादायक वस्तू असा होतो. म्हणजे विविध प्रकारच्या दागिन्यांनी जसं आपलं शरीर सुशोभित होतं तसं निरनिराळ्या प्रकारच्या अलंकारांनी साहित्य सजवलं जातं अशी कल्पना हा शब्द साहित्याच्या संदर्भात वापरण्याच्या मागे आहे. काही साहित्यकारांनी शब्दार्थांना काव्याचं शरीर मानलं. रीती किंवा विशिष्ट शैलीमुळे निर्माण होणारी भाषा शैली म्हणजे त्यांच्या मते काव्यरूपी शरीराच्या अवयवांची ठेवण आहे. श्लेष, प्रसाद, समता, माधुर्य, सौकुमार्य, अर्थव्यक्ती, उदारता, ओजस, कांती आणि समाधी या निरनिराळ्या रीतींच्या 10 गुणांची तुलना त्यांनी काव्य शरीर धारण करणाऱ्या काव्यसुंदरीच्या स्वभाव गुणांशी केली आहे. आणि अलंकार हे दागिन्यांप्रमाणे काव्य शरीराला शोभा देतात असं सांगितलं आहे. संस्कृत साहित्यशास्त्रकारांनी निरनिराळे अलंकार आणि त्याच्या मागची तत्व, निर्मिती मागील तत्व, त्याचं वर्गीकरण इत्यादी संबंधी सखोल चिंतन केलं आहे. विशेषतः जे नेट सेटचे विद्यार्थी आहेत त्यांनी याच्याकडे विशेष लक्ष द्या. मी त्याचे एक कालावधीनुसार अनुसार सांगते आहे की सगळ्यात पहिल्यांदा नाट्यशास्त्रामध्ये आपल्याला अलंकारांचं विवेचन पाहायला मिळतं. भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये भरताच्या नाट्यशास्त्राचा काळ साधारण मानला जातो इसवी पूर्व 200 ते इसवी 200च्या काळामध्ये भरतानी अलंकारावर चर्चा केलेली आहे. आवाज येतोय ना बेटा सगळ्यांना नीट आणि नीट कळतंय? ठीक आहे. तर भरताच्या पूर्वीही अलंकारांची चर्चा होत असावी असं दिसतं, कारण भरतानी अन्ये किंवा अन्यस्तु अशा शब्दांचा प्रयोग केलेला आपल्याला दिसतो. पण अन्य साहित्यशास्त्रकारांचे उल्लेख भरतानी केलेले आहेत पण त्यांचे ग्रंथ मात्र आपल्याला उपलब्ध नाहीयेत. भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये 4च अलंकार आपल्याला दिसतात. उपमा, रूपक, दीपक आणि यमक असे 4च अलंकार आहेत. त्यांनी 36 काव्यलक्षणं दिलेली आहेत. तर काही जणांचं असं म्हणणं आहे की या काव्यलक्षणांचंच अलंकारामध्ये परिवर्तन झालं असं मत काही विद्वानांनी मांडलंय. मग भरताच्या नाट्यशास्त्रानंतर येतं भामहाचं काव्यालंकार. भामहाचा काळ साधारणतः सुमारे 600 ते 750च्या दरम्यान. तर भामहाच्या काव्यालंकार या ग्रंथामध्ये अलंकार चर्चा आपल्याला पाहायला मिळते. भामहानी मेधावी नावाच्या अलंकारिकाचा उल्लेख केलाय. भामहापूर्वी झालेला हा अलंकारिक आहे मेधावी. या मेधावीनी अलंकारांमध्ये यथासंख्य नावाच्या अलंकाराची भर घातली आहे. त्याच्यानंतर परंपरेने भामह हा अलंकार मताचा प्रवर्तक मानला जातो आणि भामहानी 39 अलंकारांचा परामर्श घेतलाय. नेट सेटच्या प्रश्नांमध्ये मी हा प्रश्न पाहिलाय, 39 किती अलंकारांचा परामर्श भामहाने घेतलेला आहे हा. तर अलंकाराचं नुसतं विवेचन करून भामह थांबला नाही, तर काव्यशास्त्रामध्ये अलंकारांची स्वतंत्रपणे चर्चा करण्याची आवश्यकता आहे हे भामहानी दाखवून दिलं. आणि भामहाच्या मते प्रत्येक अलंकारामध्ये वक्तर्ष या ग्रंथामध्ये दंडीने सुमारे 35 अलंकाराचं विवेचन केलेलं आहे. सगळं साहित्य वक्रोक्ती आणि स्वभावोक्ती या 2 भागामध्ये विभागलं गेलंय असं दंडीचं मत आहे. अलंकारांचे 2 वर्ग केले पाहिजेत असं दंडीचं मत आहे. आणि काव्य गुणांनाही दंडीने अलंकारच मानलाय. त्याच्यानंतर येतो तो उद्भट. उद्भटाचा काळ सुमारे 800चा काळ मानला जातो, इसवी सन 800चा. आणि उद्भटांनी एकूण 41 अलंकाराची चर्चा केली. त्यांनी अनुप्रासाचे जे 2 प्रकार आहेत, शेकानुप्रास आणि लाटानुप्रास, हे 2 प्रकार वेगवेगळे मानले त्यांनी आणि स्वतंत्र अलंकार मानले. तसंच त्यांनी उपमा, उपमारूपक आणि उत्प्रेक्षावयव हे 3 अलंकार आपल्या अलंकार विवेचनामध्ये घेतले नाहीत त्यांनी. आणि पुनरुक्तवदाभास, संकर, काव्यालिंग आणि दृष्टांत या अलंकाराची त्यांनी भर घातली अलंकारामध्ये. श्लेष अलंकाराविषयी उद्भटाने मांडलेला विचार महत्वाचा आहे. उद्भटाच्या मते शब्दश्लेष आणि अर्थश्लेष हे दोन्ही अलंकारच आहेत. श्लेषातील 2 शब्द दिसायला सारखे असले तरी त्यांचे अर्थ भिन्न भिन्न असल्यामुळे
त्याला दोन वेगळे शब्द मानायला हवे असं उद्भटाचं मत आहे. उद्भटानंतर येतो वामनाचा काव्यालंकार सूत्रवृत्ती. काव्यालंकार सूत्राचा विचार करा, सुमारे 800 इसवी सन 800चा काळ. आपल्याला सगळ्यांना माहितीये की वामन हा रीतिमताचा प्रवर्तक आहे. रीती हा काव्याचा आत्मा त्यांनी मानलाय. वामनाच्या मतानुसार रीती म्हणजे गुणविशेषयुक्त पदरचना. गुण आणि अलंकार याच्यातला भेद वामनाने स्पष्ट केला आहे. गुण हे रीतीचे अपरिहार्य घटक असल्यामुळे ते नित्य आहेत. गुणांमुळे काव्यात सौंदर्य निर्माण होते आणि अलंकार हे फक्त सौंदर्य वाढवतात. अलंकार अनित्य आहेत असं वामनाचार्य म्हणतात. आणि अर्थालंकार उपमेतून निर्माण होतात आणि उपमेचे लौकिक आणि कल्पित असे दोन भेद सांगून वामनाचार्यांनी एकूण 33 अलंकार सांगितले. वामनानंतर येतोय रुद्रट. साधारणतः 9व्या शतकाचा पूर्वार्ध हा रुद्रटाचा काळ आहे. रुद्रटाने काव्यालंकार नावाचा ग्रंथ लिहिला आणि अलंकार चर्चेमध्ये फार मोठी भर घातली. रुद्रटाने एकूण 72 अलंकाराचं विवेचन केलेलं आहे आणि अलंकारांचं वर्गीकरण करण्याचा पहिला प्रयत्न रुद्रटाने केलेला आहे. त्याच्यानंतर आनंदवर्धनाचा ध्वन्यालोक अवतरलाय. 9व्या शतकाचा काळ आनंदवर्धनाचा. गुण आणि अलंकार काव्यातील ध्वनीच्या मानाने गौण ठरले. रसाला प्रतिकूल ठरणारे यमकासारखे अलंकार आनंदवर्धनाचार्यांनी मानले नाहीत. आनंदवर्धनाचार्यांनी रसाला उपकारक ठरणारे अलंकार कोणते त्याच्या संबंधी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर आनंदवर्धनाचार्यानंतर आले वक्रोक्तिकार वक्रोक्ती जीवितकार कुंतक. 925 ते 1025 काळ. कुंतकाच्या मते सगळ्या अलंकारांचा आत्मा वक्रोक्तीच आहे, म्हणून स्वभावोक्तीला अलंकार मानण्यासाठी तो तयार नाही. वक्रतेचे 6 प्रकार कुंतकाने सांगितलेले आहेत आणि कुंतकाने उपमेसारखे बरेच अलंकार वाक्य वक्रतेमध्ये समाविष्ट केले आहेत. आणि त्याच्यानंतर ज्याचे अलंकार आपण मानतो किंवा ज्याचे अलंकार आपण अभ्यासले आहेत असे आपले मम्मटाचार्य, काळ सुमारे 1100चा, आपल्या काव्यप्रकाशामध्ये त्यांनी 6 शब्दालंकार आणि 61 अर्थालंकार असे एकूण 67 अलंकार सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर रुय्यकाचा अलंकार सर्वस्व नावाचा ग्रंथ आहे. रुय्यकाचा काळ साधारणतः 1150 मानला जातो. 81 अलंकार सांगितले आहेत आणि त्यांचं वर्गीकरणही केलंय. मग रुय्यकानंतर अनेक अलंकारिक होऊन गेले. हेमचंद्र आहे, जयदेव आहे, विद्याधर आहे, विद्यानाथ आहे, वाग्भट आहे, विश्वनाथ आहे, केशव मिश्र आहे, अप्पय दीक्षित आहेत, जगन्नाथ पंडित अशा साहित्यशास्त्रकारांनी आपल्या ग्रंथांमधून अलंकारांचं विवेचन केलेलं आहे. अलंकारांचे प्रकार आपण बघतो, शब्दालंकार, अर्थालंकार आणि उभयालंकार असे अलंकारांचे 3 प्रकार प्रामुख्याने होतात. शब्दालंकार हे विशिष्ट प्रकारच्या शब्दरचनेवरती आधारलेले असतात, त्यांचा अर्थाशी संबंध नसतो. जसं सगळ्यांना सामान्य प्रमाणाने माहिती आहे की अनुप्रास असेल तर अनुप्रासाची व्याख्या मम्मटांनी केली की वर्णसाम्यम अनुप्रास, किंवा विश्वनाथांनी केलंय की अनुप्रास हा शब्द साम्यम वैषम्यपि स्वरस्य, म्हणजे वर्णांचे साम्य किंवा शब्द साम्य अनुप्रासामध्ये येतं. आणि अनुप्रासाचे प्रकार आहेत, जसं छेकानुप्रास आहे. छेकानुप्रास म्हणजे व्यंजन समुदायाची एकदा आवृत्ती असते. वृत्त्यानुप्रास आहे म्हणजे व्यंजन किंवा व्यंजन समुदायाची अनेकदा आवृत्ती या वृत्त्यानुप्रासामध्ये केलेली असते. श्रुत्यानुप्रास आहे, एकच उच्चारण स्थान ज्यांचं आहे, ज्या वर्णांचं उच्चारण स्थान सारखं आहे त्या वर्णांची आवृत्ती असते याच्यामध्ये. अंत्यानुप्रास म्हणजे पदाच्या अंती तुकांत स्थिती असते. लाटानुप्रास म्हणजे शब्द आणि अर्थाची आवृत्ती असते. अनुप्रासाची काही उदाहरणं तुम्हाला सोपी मी सांगते की जसं प्रसिद्ध सुभाषित आहे पहा, विद्या नाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम, विद्या भोग करी यशस सुख करी, विद्या गुरुणाम गुरु. विद्या बंधुजनो विदेश गमने, विद्या परा देवता, विद्या राजसु पूज्यते नहि धनम, विद्या विहीनः पशु. इथे विद्या शब्दाची पुनरावृत्ती होते, त्याच्यामुळे हा वृत्त्यानुप्रास आहे, वृत्ती अनुप्रास आहे. किंवा आदाय बकुल गंधांधी कुर्वन पदे पदे भ्रमरान, अयमेति मंदम मंदम कावेरी वारी पवनहा. इथे गंधांधी मध्ये न ध ची आवृत्ती होते, कावेरी वारी मध्ये व आणि र वर्णाची पुनरावृत्ती होते, पावनहा पवनहा मध्ये प आणि न ची पुनरावृत्ती होते. तर हा छेकानुप्रास.
अशी पुनरावृत्ती होते. आणि मराठीत सांगायचं झालं तर कुरुकटकासी पाहता उत्तर बाळ फार गडबडला, बालिश बहु बायकात बडबडला. जर माहिती असेल आधुनिक पिढीच्या मुलांना तर, किंवा पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी, गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी. ही मराठीतली अनुप्रासाची उदाहरण आहे. तसंच यमक, यमकाची व्याख्या अर्थे सत्यर्थ भिन्नानाम वर्णानाम सा पुन्हा श्रुती यमकम पाद तद्भागवृत्ती तद्याती अनेकता. म्हणजे भिन्न अर्थ असलेल्या त्याच क्रमाची पुनरावृत्ती यमकामध्ये होत असते. जसं की मराठीतलं उदाहरण द्यायचं झालं तर, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, घडो पडो झडो. अशा प्रकारची जी पुनरावृत्ती होत असते ती यमकामध्ये होत असते. शब्दालंकार थोडे थोडक्यात घेऊन आपण अर्थालंकाराकडे वळूया. तर अर्थालंकार हे उपमेपासून आपण सुरू करूया. तर श्वेता मॅडम, उपमा अलंकार दाखवता येईल का? उपमा अलंकाराची व्याख्या आणि उदाहरण आपण बघू. अर्थाने होणारे अलंकार आहेत. तर उपमा अलंकार जो आहे तो उपमा अलंकार हा सगळ्या अलंकारांचं मूळ असलेला अलंकार आहे. पुढे होणाऱ्या सगळ्या अर्थालंकारांचं मूळ असलेला अलंकार आहे उपमा अलंकार. उप हा उपसर्ग लागलाय आणि मा मिमी ते या धातूपासून हा शब्द बनलेला आहे. आजकाल गमतीमध्ये उपमा देणे या अर्थात तुम्ही जर कधी पाहिलं असेल तर असे वाक्प्रचार व्हॉट्सअपवरती येतात आणि एक उपमा भरलेली डिश असते आणि ती समोर करतात आणि म्हणतात याला म्हणतात उपमा देणे. तर आज आपण खऱ्या अर्थाने उपमा देणे काय आहे ते बघू. की उप अधिक मा मिमिते, मा मिमिते म्हणजे मोजणे. तर काय मोजणे, तर उपमेमध्ये काय असतं तर ते पहिल्यांदा आपण बघू. की उपमा देताना उपमेय आणि उपमान असे दोन घटक असतात. उपमेय आणि उपमान, उपमेचे तसे 4 घटक असतात. उपमेय, उपमान, साधारण धर्म आणि उपमावाचक शब्द. पहिल्यांदा उपमा अलंकार मुलांना तुम्ही नीट समजून घ्या की उपमेय, उपमान, साधारण धर्म आणि उपमावाचक शब्द. मग उपमेय म्हणजे काय, तर उपमेय म्हणजे ज्याला आपल्याला उपमा द्यायची आहे ती गोष्ट म्हणजे उपमेय. ज्याचं आपल्याला वर्णन करायचं आहे, ज्याला उपमा द्यायची आहे ते उपमेय. ज्याची उपमा आपल्याला द्यायची आहे ते उपमान. मग कशाला कशाची उपमा आपण नेहमी देत असतो, तर ज्या दोन गोष्टींमध्ये साधर्म्य आहे त्यांनाच त्यांची उपमा आपण देत असतो. सारखेपणा आहे तर म्हणून साधारण धर्म महत्वाचा. जसं चंद्राप्रमाणे मुख, चंद्राप्रमाणे मुख, तर मुखाला आपण चंद्राची उपमा दिली है ना. मुख गोल आहे, चंद्रासारखं आहे, त्याला चंद्रासारखी. आणि नेहमी उपमा देताना कशी देतो आपण, तर त्या गोष्टीला त्याच्यापेक्षा जास्त सुंदर असलेल्या गोष्टीची उपमा देतो. मुखाला एखाद्या चौकोनी गोष्टीची उपमा आपण नाही देणार, बरोबर आहे. तसंच मुखाला पोळी भाकरीची उपमा आपण नाही देणार, कारण मुखापेक्षा जास्त सुंदर गोष्टीची आपल्याला काय करायचंय, अलंकार वापरून सौंदर्य वृद्धी करायची आहे, सौंदर्य कमी नाही करायचंय है ना. तर त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त सुंदर गोष्टीची तुलना त्याची करायची. तुलना करणं, उपमा देणं म्हणजे तुलना करणं आणि त्याची सौंदर्य वृद्धी करायची. त्याच्यामुळे मुखापेक्षा चंद्र जास्त सुंदर आहे म्हणून चंद्राप्रमाणे मुख अशी आपण त्याची तुलना करतोय. त्याच्यामुळे जर समजा मी असं वाक्य म्हटलं की चंद्राप्रमाणे मुख, तर काय होईल, उपमेय होईल मुख, उपमान होईल चंद्र, प्रमाणे हा होईल त्याच्यातला चंद्राप्रमाणे हा साधारण धर्म होईल, साधारण धर्म वाचक शब्द होईल आणि तो ती होईल उपमा. आपल्याला व्याख्या काय दिली आहे, साधर्म्यम उपमा भेदे. साधर्म्यम, साधर्म्य म्हणजे समान धर्मता. कशामधली समान धर्मता म्हणजे उपमा, भेदे म्हणजे दोन भिन्न गोष्टींमधली. चंद्र आणि मुख या दोन गोष्टी भिन्न आहेत ना एकमेकांपासून, तर एकमेकांपेक्षा वेगळ्या असलेल्या दोन गोष्टींमध्ये असलेली समान धर्मता, अर्थात रमणीयत्व प्रतिपादन करणारी समान धर्मता, ज्याच्यातून रमणीयत्व प्रतिपादन होते.
कारण अलंकार आपण कशासाठी धारण करतो? आपण अधिक रमणीय दिसावं, आपलं स्वरूप अधिक रमणीय दिसावं म्हणूनच आपण अलंकार धारण करतो ना. तसंच वर्णनातून सुद्धा अधिक रमणीयत्व प्रतिपादन व्हावं म्हणून. तर भेदे म्हणजे दोन भिन्न वस्तू. भेदे शब्द का वापरला? कारण असाही एक अलंकार आहे की तिच्या मुखासारखं तिचं मुखच अनन्वय नावाचा, म्हणून हा अनन्वय अलंकार नाही हे सांगण्यासाठी इथे मुद्दाम भेदे हा शब्द वापरला की दोन भिन्न गोष्टींमधलं साधर्म्य म्हणजे उपमा. आणि मग त्याचं उदाहरण दिलंय की स्वप्नेपि समरेषु त्वाम विजयश्रीन मुंचती प्रभाव प्रभवम कांतम स्वाधीन पतिका यथा. एका राजाच्या विजयाचं हे वर्णन आहे. एका राजाला उद्देशून एक राजाचा स्तुती पाठक आहे, राजाची स्तुती करणारा भाट आहे, राजाची स्तुती करणारा स्तुती पाठक आहे. तो राजाला काय म्हणतोय की हे राजा, स्वप्नामध्ये सुद्धा समर म्हणजे युद्ध, जर स्वप्नामध्ये सुद्धा युद्ध झालं तर तुला विजयश्री सोडून जात नाही, न मुंचती, कधी सोडून जात नाही. अर्थात स्वप्न राजाच्या शत्रूला पडत असेल, कदाचित राजाच्या शत्रूला स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नातही लढाई जर झाली तर हा राजाच जिंकतो. त्याला विजयश्री, विजयाला काय म्हटलंय? विजयश्री, विजयश्री सोडून जात नाही. आणि खालच्या ओळीमध्ये काय म्हटलंय? प्रभाव प्रभवम कांतम स्वाधीन पतिका यथा. स्वाधीन पतिका म्हणजे अशी स्त्री की जिचा पती जिच्या स्वाधीन आहे, जिचा पती तिच्या मुठीत आहे, तिचा आपल्या पतीवर प्रभाव चालतो, ती आपल्या पतीला कधीच सोडत नाही, आपल्या ताब्याच्या बाहेर सोडत नाही, अशी स्त्री. तर ज्याप्रमाणे स्वाधीन पतिका स्त्री आपल्या पतीला कधी सोडत नाही, त्याप्रमाणे विजयश्री तुला कधी स्वप्नातही सोडत नाही. म्हणजे या ठिकाणी कशाला कशाची उपमा दिली? तर विजयश्रीला स्वाधीन पतिका स्त्रीची उपमा दिली आहे. ज्याप्रमाणे स्वाधीन पतिका स्त्री आपल्या पतीला सोडत नाही, त्याप्रमाणे विजयश्री राजाला सोडत नाही. म्हणजे राजा हा नेहमी विजयीच होतो, राजाला नेहमी विजयच प्राप्त होतो, अशा अर्थाचं हे वर्णन आहे. मग आता याच्यामध्ये जर उपमेचे 4 घटक आपण पाहायला गेलो तर उपमेय कोणता याच्यामधलं? उपमेय आहे विजयश्री. विजयश्री हे उपमेय. उपमान कोणतं आहे? स्वाधीन पतिका. त्याच्यानंतर समान धर्म कोणता आहे दोन्हींमधला? न मुंचती. ती सोडत नाही, ही सोडत नाही. स्वाधीन पतिका पण सोडत नाही आणि विजयश्री पण सोडत नाही. आणि यथा हा आहे साधारण धर्मवाचक शब्द. अशा प्रकारे दोन एका गोष्टी जवळ नेऊन आपण दुसरी गोष्ट मोजतो आहे, मोजमाप करतोय, है ना, तुलना करतोय. की जशी स्वाधीन पतिका पतीला सोडत नाही तशी विजयश्री राजाला सोडत नाही. म्हणून दोन मधलं साधर्म्य भिन्न गोष्टींमधलं, दोन भिन्न गोष्टी आहेत, एक विजयश्री आणि एक स्वाधीन पतिका. तर अशा प्रकारे व्याख्या आपण पाहिली साधर्म्यम उपमा भेदे, आणि उदाहरण आपण पाहिलं स्वप्नेपि समरेषु त्वाम विजयश्रीन मुंचती प्रभाव प्रभवम कांतम स्वाधीन पतिका यथा. आता इथे आपण हे जे घटक पाहिले उपमेय आणि उपमान, हा उपमेय उपमान भाव प्रत्येक अलंकारामध्ये पुढे राहणार आहे. म्हणून हा उपमा अलंकार प्रत्येक अलंकाराचं मूळ आहे. हा अलंकार तुमच्या लक्षात आला का? इथून आपण पुढे जाऊ. आता पुढचा अलंकार बघू. पुढे जाऊ मॅडम आपण. उत्प्रेक्षा. आता उपमेच्या थोडं पुढे गेलं की उत्प्रेक्षा होतो. मराठीमध्ये जसं आपण म्हणतो ना की चंद्राप्रमाणे मुख, असं मी बोलले, चंद्राप्रमाणे मुख म्हटलं की झालं उपमा. आणि जर मी म्हटलं जणू काही चंद्राप्रमाणे मुख की ती लगेच झाली उत्प्रेक्षा. जणू काही असे शब्द वापरले की ती झाली उत्प्रेक्षा. उत्प्रेक्षेची व्याख्या काय आहे? संभावनम अथोत्प्रेक्षा प्रकृतस्य समेनयत. संभावनम अथोत्प्रेक्षा प्रकृतस्य समेनयत. आता इथे प्रकृत म्हणजे काय? तर प्रकृत म्हणजे आपलं उपमेय. आपण जे मागच्या अलंकारामध्ये पाहिलं होतं ते उपमेय म्हणजे काय? ज्याला आपण उपमा देतो ते, ज्याचं आपण वर्णन करतो ते म्हणजे मुख, म्हणजे उपमेय. प्रकृत
आता उपमेयाला म्हणतात प्रकृत आणि उपमानाला म्हणतात अप्रकृत. प्रस्तुत अप्रस्तुत, प्रकृत अप्रकृत. समेन म्हणजे त्याच्यासारखं म्हणजेच उपमान. सम म्हणजे उपमान. प्रकृतस्य समेन संभावनम म्हणजे प्रकृताची त्याच्या सारख्याशी केली जाणारी संभावना म्हणजे उत्प्रेक्षा. आता संभावना म्हणजे काय, तर शास्त्रीय शब्दात अर्थ पाहायचा असेल तर संभावना म्हणजे निश्चय आणि संशय यांच्यामधली ज्ञानावस्था म्हणजे संभावना. निश्चय आणि संशय यांच्यामधली ज्ञानावस्था म्हणजे काय, तर मी तुम्हाला एक उदाहरण देते की संशय आणि निश्चय म्हणजे काय होतं पहा, की एखाद्या गोष्टीचं जेव्हा आपल्याला ज्ञान होतं ना, तेव्हा त्या ज्ञानाच्या बाबतीत आपल्या मनामध्ये पहिल्यांदा दोन पर्याय असतात. जसं समजा तुम्ही एखाद्या टेकडीकडे बघताय आणि त्या टेकडीवरती असं एक उंच काहीतरी झाडासारखं आहे, तर तुमच्या मनामध्ये दोन पर्याय आहेत त्याच्याविषयी, की हे झाड आहे किंवा हा माणूस आहे. दोन्ही पर्याय प्रबल आहेत, दोन्ही पर्याय सारखेच आहेत. त्याला काय म्हणतात, संशय. माहित नाही तुम्हाला हे झाड आहे की हा माणूस आहे, दोन्ही पर्यायांना सारखंच वेटेज आहे तुमच्या मनामध्ये, तेव्हा त्याला म्हणतात संशय. अलंकाराच्या बाबतीत हा संशय जेव्हा असतो तेव्हा त्याला ससंदेह म्हणतात. सगळे अलंकार आपले आज बघून होणार नाहीत, जेवढं मला होईल तेवढे अलंकार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करील, पण हा असतो संशय, की दोन्ही पर्याय प्रबल आहेत. मग काय होतं, की जेव्हा आपल्याला एक पर्याय त्याच्यातला म्हणजे जसं दुसरी निश्चय कुठली अवस्था असते, दोन्ही पर्याय संशयात आहेत जे दोन्ही, की हे काय माहिती नाही मला, झाडही असू शकतं माणूसही असू शकतो. खूप जवळ गेलात त्या टेकडीच्या आणि दिसलं की नाही नाही माणूस नाही झाडच आहे. निश्चय. निश्चय हा प्रकार रूपकात असतो, अभेद निश्चय. पण अशी कंडिशन कधी कधी असते आपली, की दोन पैकी एक पर्याय जो आहे तो कॅन्सल होतो पण दुसरा नक्की राहत नाही. म्हणजे थोडस तुम्ही जवळ गेलात तर तुम्हाला कळतं की माणूस नाहीये, हा माणूस नाहीये पण झाड आहे की काय आहे काही कळलं नाही अजून नक्की, पण माणूस तर नक्की नाहीये. ही जी अवस्था आहे याला म्हणतात संभावना. ही जी मधली अवस्था आहे याला म्हणतात संभावना. म्हणून आपण म्हणतो जणू काही. जणू काही म्हणजे काय, नक्की नाही, अशी अवस्था म्हणजे संभावना. तर उदाहरण आपण बघू म्हणजे तुम्हाला जास्त चांगलं लक्षात येईल. सुंदर उदाहरण आहे. कवी कल्पना काय असते बघा. उन्मेषम्यो ममन सहते जाती वैरी निशायाम इंदोहो इंदी वरदल दृशा यस्य सौंदर्य दर्पहा नीतः शांतिम प्रसव मनया वक्त्रकांते ति हर्षात लग्ना मन्ये ललित तनुते पादयोः पद्मलक्ष्मी. एका कवीने केलेलं हे वर्णन आहे. तो कवी काय करतोय, एका सुंदर ललित तनू, ललित तनू म्हणजे तिला आपण शुभांगी म्हणू, सुंदर शरीर असलेली स्त्री, त्या शुभांगीच्या पायाच्या सौंदर्याचं वर्णन तो करतोय. तिचे पाय अतिशय सुंदर आहेत, त्या पायाची शोभा कमळांसारखी आहे, कमळांसारखे आरक्त लालसर रंगाचे गुलाबीसर रंगाचे असे तिची पावलं आहेत. त्या पावलाचं वर्णन करताना त्याला अशी कल्पना आली की तिच्या पायाला जणू काही कमळाची शोभा बिलगली आहे. आणि पायाला कमळाची शोभा का बिलगली, तर त्या पाद शोभेचं पायाच्या शोभेचं वर्णन करता करता त्याच्या कल्पनेने अशी झेप घेतली की तो म्हणतोय की तिने चंद्राचं गर्भहरण केलं. चंद्राचं गर्भहरण केलं, त्याच्यामुळे कमळाने आपली शोभा तिच्या पायाशी अर्पण केली. कमळाचे दोन प्रकार असतात, एक सूर्यविकासी कमळ आणि एक चंद्रविकासी कमळ. तर सूर्यविकासी कमळ म्हणजे दिवसभर जे उमलतं आणि चंद्र आला की मिटून जातं. तर त्या दिवसभर उमलणाऱ्या आणि चंद्र आला की मिटून जाणाऱ्या कमळाचा चंद्र झाला वैरी. त्याच्यामुळे त्या कमळाला चंद्राचा राग येतो की चंद्र आला की आम्हाला मिटवून टाकतो. त्याच्यामुळे चंद्र त्यांचा वैरी आहे.
मग आपल्या वैर्याचा त्या कमळाला काही बदला घेता येत नाही. मग या सुंदर स्त्रीचं जे मुख आहे ते चंद्रापेक्षाही सुंदर आहे. त्याच्यामुळे तिने चंद्राचा गर्व उतरवला, म्हणून कमळाला तिने आपल्या वैर्याचा बदला घेतल्याचा आनंद झाला, म्हणून त्यांनी आपली शोभा तिच्या पायाशी अर्पण केली. कमळांना असं वाटत होतं की उन्मेषम्यो मम न सहते जाती वैरी. हा चंद्र कसा आहे? मम उन्मेषम न सहते, माझी प्रगती सहनच करत नाही. माझा जाती वैरी म्हणजे जन्मजात वैरी आहे. मी जन्माला आल्यापासून हा माझा वैरच करतो. निशायाम म्हणजे रात्रीच्या वेळचा माझी प्रगती सहन करत नाही. मम निशायाम उन्मेषम न सहते, माझी रात्रीची प्रगती अजिबात सहन करत नाही. असं म्हणून इंदोहो, इंदो म्हणजे चंद्राला असं असं सतत मनात सलत होतं. मग या इंदीवर दलदृशा, इंदीवर दलदृशा म्हणजे कमळाच्या पाकळीप्रमाणे नेत्र असणाऱ्या या स्त्रीनी यस्य सौंदर्य दर्पहा, या चंद्राला जो सौंदर्याविषयीचा गर्व होता ना, तो गर्व नीतः शांतीम प्रसभम, सहज शांत करून टाकला. अगदी गर्व उतरवून टाकला चंद्राचा. म्हणून कशाने उतरवला? वक्त्र कांत्या, वक्त्र म्हणजे मुख, मुखाच्या कांतीने उतरवला. इति हर्षात म्हणून आनंदाने, लग्ना म्हणणे, म्हणणे या शब्दामध्ये इथली उत्प्रेक्षा आहे. जणू काही, जणू काही ललित तनु ते पादयोः पद्मलक्ष्मी, हे ललित तनु, हे सुंदर स्त्रिये, तुझ्या पायाला पद्मलक्ष्मी म्हणजे कमळाची शोभा बिलगली. म्हणजे या ठिकाणी त्या शुभांगीच्या पायाला कमळाची शोभा बिलगलीच आहे असा निश्चयही केला नाही, किंवा ललित तनूच्या पायाला कमळाची शोभा बिलगली आहे का, किंवा आणखी कुठल्या दुसऱ्या फुलाची शोभा बिलगली आहे का, असा संशयही व्यक्त केला नाही. तर जणू काही कमळाची शोभा बिलगली आहे. अशी एखाद्या फुलाची शोभा पायाला बिलगणं शक्य नसतं प्रत्यक्षात. त्याच्यामुळे जणू काही अशी कल्पना केली आहे, म्हणून ही उत्प्रेक्षा झाली आहे. लक्षात येत आहे? उन्मेषम्यो ममन सहते जातिवैरी निशायाम इंदो इंदी वरदल दृशा यस्य सौंदर्य दर्पहा नीतः शांतीम प्रसभ मनया वक्त्रकांते ति हर्षात लग्ना मन्ये ललित तनुते पादयोः पद्मलक्ष्मी, अशी संभावना या ठिकाणी आली आहे. म्हणून हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. या ठिकाणी प्रकृत काय आहे? वर्णनाचा विषय काय आहे? तर त्या ललित तनूच्या पायांची शोभा हे उपमेय आहे. या ठिकाणी तिला काय जणू काही बिलगली आहे? तर कमळांची शोभा जणू काही तिला बिलगली आहे. कमळांची शोभा जणू काही तिला येऊन बिलगली आहे. हे या ठिकाणी उत्प्रेक्षा आहे. ठीक आहे, पुढचा अलंकार बघू आपण. आता पुढचा अलंकार आहे रूपक. थोड्या थोड्या फरकाने अलंकार होतात. जसं आपण म्हटलं की चंद्राप्रमाणे मुख हा उपमा अलंकार होतो. जणू काही चंद्राप्रमाणे मुख हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. आणि मुखचंद्र म्हणजे मुख हाच चंद्र असं म्हटलं तर रूपक अलंकार होतो. म्हणजे मुख आणि चंद्र यांच्यामध्ये अभेद आहे असं म्हटलं, हे मुख आहे हाच चंद्र आहे असं जर म्हटलं तर रूपक अलंकार होतो. तद्रूपकम अभेदो य उपमान उपमेययोः, रूपक म्हणजे उपमान आणि उपमेय यांचा अभेद. मराठीमध्ये उदाहरण, उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा दावी मुखचंद्रमा, मुखचंद्रमा मुख हे चंद्र आहे सकळीकांशी, किंवा काय काय सांगो बाई स्वामींची ती दृष्टी अमृताची वृष्टी मज होय. अशा प्रकारची उदाहरणं ही रूपकाची उदाहरणं आहेत. आणि तद्रूपकम अभेदो, अभेद म्हणजे भिन्नता नसणं. उपमान आणि उपमेयाची तुलना विलना करत रूपक अलंकार बसत नाही. तर रूपक अलंकार सांगतो की उपमान हेच उपमेय आहे, त्यांचा अभेद आहे. आणि उदाहरण आहे, ज्योत्स्ना भस्मश्चूर्ण धवला बिभ्रती तारकास्थिन अंतर्धान व्यसन रसिका रात्रिका पालिकीयम.
द्वीपात द्वीपम भ्रमति दधती चंद्रमुद्रा कपाले न्यस्तम सिद्धांजन परिमलम लांछनस्य छलेन. पहा मुलांना, जी काय उदाहरण कसं आहे. जे न देखे रवी ते देखे कवी, असं म्हणतात की कवीच्या मनात आलं तर कवी कशाचं काय वर्णन करेल. या ठिकाणी कवीने चक्क रात्रीला कापालिकेची उपमा दिली आहे. कापालिका म्हणजे एक जादूगारीण, चेटकीण असलेली अशी स्त्री, की जी जादूटोणा वगैरे करते, अशी जी स्त्री आहे तिची उपमा रात्रीला दिली आहे. आता ही कापालिकी कशी असते, तर ती अशी भयंकर असते. ती आपल्या अंगाला, सगळ्या अंगाला राख फासते, अंगावर हाडांचे अलंकार घालते. तिच्या हातामध्ये एक असा कटोरा असतो, त्याच्यामध्ये एक मंतरलेलं चूर्ण असतं आणि त्या चूर्णाच्या साह्याने ती जादूटोणा करते आणि ती वाटेल तेव्हा गुप्त होते, वाटेल तेव्हा प्रगट होते. त्या चूर्णामध्ये काळं काजळ ठेवलेलं असतं, त्याने ती जादूटोणा वगैरे करते. अशा प्रकारच्या त्या कापालिकेची उपमा रात्रीला दिलेली आहे. काय म्हटलंय की त्या जशी ती कापालिकी अंगाला राख लावते, तसं रात्री कापालिकेची राख कोणती आहे? ज्योत्स्ना भस्म चूर्ण धवला. ज्योत्स्ना म्हणजे चंद्राचं चांदणं, रात्री पसरलेलं शुभ्र चांदणं, हेच पांढरं धवल म्हणजे पांढरं शुभ्र चांदणं, हेच तिची राख आहे अंगाला फासलेली. तारकास्थिन, तारकारूपी हाडांचे अलंकार तिने आपल्या अंगावर घातलेले आहेत. अंतर्धान व्यसन रसिका, तिला गुप्त होण्याचा छंद आहे. कारण रात्र गुप्त होते, दिवस आला की रात्र गुप्त होते. अशी ही रात्रिकापालिकीयम, रात्रिकापालिकी आहे. द्वीपात द्वीपम भ्रमती, या बेटावरून त्या बेटावर भ्रमण करते. आपल्याकडे जेव्हा रात्र असते तेव्हा दुसरीकडे नसते, आणि आपल्याकडे जेव्हा दिवस असतो तेव्हा ती दुसऱ्या बेटावरती जाते. असं ती भ्रमण करते. नंतर तिच्याजवळ चंद्राचा कटोरा आहे. चंद्र हे मुद्रा कपाल, मुद्रा कपाल म्हणजे कटोरा आहे चंद्राचा, आणि त्याच्यामध्ये चंद्रावरचे काळे डाग म्हणजे ते जे सिद्धांजन म्हणजे मंतरलेलं काजळ, सिद्धांजन म्हणजे मंतरलेलं काजळ तिने लांछनस्य छलेन, चंद्रावरच्या डागाच्या निमित्ताने तिने ते काजळ तिच्याजवळ ठेवलेलं आहे आणि त्यांनी ती जादूटोणा वगैरे करते. तर या ठिकाणी उपमान उपमेयांचा अभेद कसा आहे? ज्योत्स्ना हेच भस्म, ज्योत्स्ना भस्म असं म्हटलं नाही की भस्माप्रमाणे चांदणं, असं नाही. ज्योत्स्ना भस्म, तारका अस्थि, त्याच्यानंतर रात्री कापालिकी, यांच्यामध्ये उपमान उपमेय भाव आहे. रात्र हीच कापालिकी, ज्योत्स्ना हेच भस्म, तारका ह्याच अस्थि, चंद्र हाच मुद्रा कपाल, त्याच्यानंतर तिचं ते सिद्धांजन हेच लांछन हेच सिद्धांजन, असं उपमान उपमेयाचा अभेद या ठिकाणी दर्शवलेला आहे. त्याच्यामुळे हा रूपक अलंकार आहे. ठीक आहे, पुढचा अलंकार बघू. पुढचा अलंकार आहे ससंदेह अलंकार आहे. घाई होते का अलंकारांची? हा नाही मॅडम, व्यवस्थित होतंय. मीटिंग चालू आहे, जॉईन करा म्हणत. अलंकार शिकून राहिले ते. आता थोडीशी रेती ओढली तर छातीच दुखून राहिली. हो, चालू ठेवू ना. नंबर आला म्हटलं, हा चालला जाईल गड्या. त्याला जागा रिकामी करून द्या मागे. पावड्याने अशी ओढली, बहुतेक त्यांनी. हो मॅडम, सुरू ठेवा. मैडम आपका माइक म्यूट हो गया है. ससंदेहस्तु संशय, हा अशी मूळ ससंदेहाची व्याख्या आहे आणि त्याचे दोन प्रकार आहेत, भेदोक्त आणि अनुक्त. येतोय आता आवाज? हो मॅडम. हो, येता मॅडम. भेदोक्त आणि अनुक्त असे त्याचे दोन प्रकार आहेत, आणि ससंदेहस्तु संशय हा अशी त्याची व्याख्या आहे. मराठीतलं प्रसिद्ध उदाहरण आहे पाससंदेहाचं, कोणता मानू चंद्रमा, भूवरीचा की नभीचा. त्यांनी अगदी क्लिअर लक्षात येईल. उदाहरण आहे संस्कृतचं,
अयम मार्तंडः किम, इथे नीट ते उदाहरण टाईप नाही झालंय माझं, जय मार्तंडः किम झालंय, ते अयम पाहिजे. अयम मार्तंडः किम म्हणजे एका राजाची ही प्रशंसा आहे, त्या राजाच्या पराक्रमाची ही प्रशंसा आहे. अयम मार्तंडः किम सखलु तुरगैः सप्तभिरीतः कृशानुः किम सर्वाः प्रसरति दिशो नैशनियतम कृतान्तः किम साक्षात् महिषवहनः असोऽपि चिरम समालोक्या जो त्वां विदधति विकल्पान प्रतिभटः. त्या राजाच्या पराक्रमाला बघून प्रतिभटः म्हणजे प्रतिपक्षाचे सैनिक निरनिराळे तर्क करतात आहे की अयम मार्तंडः किम म्हणजे हा सूर्य आहे का, इतका तेजस्वी दिसतोय की हा सूर्य असावा का, असा संशय घेतला जातोय त्याच्याविषयी. पण मग सूर्य तर 7 घोड्यांच्या रथामध्ये बसून येतो. सखलु तुरगैः सप्तभिः इतः, 7 घोड्यांच्या रथामध्ये बसून सूर्य येतो. कृशानुः किम अग्नी आहे का, पण अग्नी प्रसरती दिशो नैशनियतम, तो निश्चित दिशेने पसरत नाही, सगळीकडे पसरतो, हा आता कुठेही जातोय. कृतांतः किम साक्षात, मग हा कृतांत आहे का साक्षात, पण महिषवहन असो अपि चिरम, असो इति चिरम, तो तर महिषवहन असतो, महिषावरती बसलेला असतो कृतांत. अशा प्रकारे हे राजा समालोक्य आजव, आजव म्हणजे युद्धामध्ये तुला समालोक्य म्हणजे बघून, विदधती विकल्पान प्रतिभटः, प्रतिभटः म्हणजे प्रतिपक्षाचे सैन्य तुला बघून विविध विकल्प त्या युद्धामध्ये करतात आहे. तर राजाला बघून जो संदेह होतो आहे, संशय होतोय, तो ससंदेह अलंकाराने या ठिकाणी दर्शवला आहे. तर असा सोपा ससंदेह अलंकार आहे हा. पुढचा बघू आपण अलंकार. ससंदेहाच्या नंतरचा अलंकार. हा अपन्नुती अलंकार आहे. अपन्नुती, अपन्नवचा अर्थ असतो तो झाकणं. प्रकृतम या निषिध्य अन्यत साध्यते सातु अपन्नुती, म्हणजे जे उपमेय आहे, प्रकृत आहे, त्याचा निषेध करायचा, ते नाहीच आहे असं म्हणायचं. आणि अन्यत साध्यते, अन्यत साध्यते म्हणजे दुसरंच काहीतरी आहे असं त्या ठिकाणी स्थापना त्याची करायची. मराठीतलं उदाहरण सांगायचं झालं तर जास्त क्लिअर, नंतरचं संस्कृतचं उदाहरण लक्षात येईल तुमच्या. आई म्हणून कोणी आईचा हाक मारी नोहेचा हाक माते, एक विधान करायचं आणि त्याचा निषेध करायचा. नोहेचा हाक माते मारी कुणी कुठारी, किंवा हे हृदय नसे परीस थंडीला दगदगलेले, हे नहे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, नकार देऊन दुसरं विधान करायचं. अशा प्रकारे प्रकृतम या निषिध्य अन्यत साध्यते सातू अपन्नुती. या ठिकाणी हे जे उदाहरण आहे हे शंकर पार्वतीला सांगतात आहे. अवाप्तः प्रागल्भ्यम परिणत रुचः शैलतनये कलंको नैवायम विलसति शशांकस्य वपुषी अमुष्येयं मन्ये विगलत अमृतस्यंद शिशिरे रतिश्रांता शेते रजनी रमणी गाढम उरसी. ते पार्वतीला सांगतात की हे शैलतनये म्हणजे हे पार्वती, चंद्रावरचा हा जो कलंक दिसतोय ना, अवाप्तः प्रागल्भ्यम परिणत रुचा, प्रागल्भ्य म्हणजे परिपूर्ण असलेला, पौर्णिमेचा चंद्र आहे ज्याची रुचा परिणत आहे, परिपूर्ण झालेला आहे, अशा चंद्रावरती हा कलंक दिसत, जो तुला शोभून दिसतोय ना, तो कलंक नाहीच आहे. तर ती काय आहे, मला असं वाटतं की ती ज्याच्यातून अमृतस्यंदी, अमृत पाझरत आहे, अशा थंडगार अशा चंद्राला टेकून झोपलेली ती रात्ररूपी रजनी आहे. रतिक क्रीडेमध्ये श्रांत झालेली ती शेते म्हणजे झोपलेली आहे. रतिश्रांता शेते रजनी रमणी गाढ मुरसी, त्याच्या छातीला टेकून झोपलेली ती रजनी रमणी आहे. हा कलंक कलंक नाही असा निषेध केलाय, आणि ती रजनी रमणी त्याच्या छातीवर टेकून गाढ झोपलेली आहे. रतिश्रांता शेते
रजनी रमणी गाढमुरसी. अशा प्रकारे आपण म्हणतीये की प्रकृतम निषिध्य अन्य साध्यते सातू अपनती अवाप्ता प्रागल्भ्यम परिणत रुचः शैलतनये कलंको नैवायम विलसति शशांकस्य वपुषी अमुष्येयम मन्ये विगलता अमृतस्यंद शिशिरे रतिश्रांता शेते रजनी रमणी गाढमुरसी. अशी ही आपण म्हणतीये. पुढचा अलंकार बघू आपण आता. आपण नुती नंतरचा. दृष्टांत. दृष्टांत पुनरेतेषां सर्वेषां प्रतिबिंबनम. म्हणजे दृष्टांतामध्ये पहिल्या ओळीचं प्रतिबिंब दुसऱ्या ओळीमध्ये पडलेलं असतं. पहिल्या ओळीमध्ये जे उपमान उपमेय जे काही त्याचे धर्म असतात त्या सगळ्यांचं प्रतिबिंब दुसऱ्या ओळीमध्ये पडलेलं असतं. जसं पहिली ओळ आहे, त्वयि दृष्ट एव तस्या निर्वाती मनोभव ज्वलितम आलोके हि इमांशोः विकसति कुसुमम कुमुद्वत्यः. पहिल्या ओळीमध्ये नायकाला एक नायिकेची सखी असं म्हणते की त्वयि दृष्ट एव म्हणजे तुला पाहिल्याबरोबर तस्याहा तिचं मन निर्वाती म्हणजे शांत होतं. कसं? मनोभव ज्वलितम मदनाच्या द्वारे ज्वलित म्हणजे संतप्त झालेलं. मदनाद्वारे संतप्त झालेलं तिचं मन तुला पाहिल्यावर शांत होतं. आणि दुसऱ्या ओळीमध्ये म्हटलंय की चंद्राला पाहिल्यावर चंद्र विकासी कमळ विकसित होतं. तर पहिल्या ओळीमधल्या सगळ्या गोष्टींचा संबंध दुसऱ्या ओळीशी आहे. पहा, पहिल्या ओळीतल्या मनाचा संबंध दुसऱ्या ओळीतल्या कुसुमाशी आहे. मन कुसुम याची जोडी आहे. नंतर मन निर्वाती म्हणजे मन शांत होतं, तर कुसुमम विकसती फूल विकसित होतं. पहिल्या ओळीमध्ये नायक, दुसऱ्या ओळीमध्ये चंद्र. कुणाला पाहून मन शांत होतं? नायकाला पाहून. आणि कशामुळे फूल विकसित होतं? चंद्राला पाहून. नायकाला पाहून मन शांत होतं, चंद्राला पाहून फूल विकसित होतं. कुमुद्वती चंद्र विकासी कमळाचं म्हणजे मन कुसुम, नायक हिमांशू. त्याच्यानंतर आता इथे मनोभव ज्वलित आहे, आपण इथे गृहीत धरायचं सूर्य किरण ज्वलितत्व. म्हणजे जसं मनोभव ज्वलितत्व आहे तिथे, तसं आपण इथे सूर्य किरणामध्ये ते फूल दिवसभर तापत असेल असं गृहीत धरायचं. म्हणजे त्यांच्यामध्ये बिंब भाव आहे दृष्टांतामध्ये, आणि त्याच्यामुळे सर्वेशाम प्रतिबिंबनम असं हे प्रतिबिंब आहे की पहिल्या ओळीचं दुसऱ्या ओळीमध्ये प्रतिबिंब. आरशात जसं प्रतिबिंब आपल्याला दिसतं तसं पहिल्या ओळीचं दुसऱ्या ओळीमध्ये प्रतिबिंब दिसतं. त्वयि दृष्ट एव तस्या निर्वाती मनोभव ज्वलितम आलोके हि हिमांशुः विकसति कुसुमम कुमुद्वत्यः. अशी बिंब प्रतिबिंबाची जोडी दृष्टांत अलंकारामध्ये आपल्याला दिसते. नेक्स्ट पुढचा अलंकार. निदर्शना अलंकार आहे. अभवन वस्तु संबंध उपमा परिकल्पकः स्वस्व हेत्वन्यस्य उक्ती क्रिया एव च सापरः. निदर्शनेमध्ये अभवन वस्तू संबंध असतो आणि तो शेवटी उपमेमध्ये परिकल्पित होतो. म्हणजे पहिल्या ओळीमध्ये आपल्याला असं वाटतं की दोन गोष्टींमध्ये काहीच संबंध नाहीये, पण मग तो पुढे उपमेमध्ये परिणत झाला की आपल्याला कळतं की ही निदर्शन आहे. जसं प्रसिद्ध उदाहरण आहे रघुवंशाच्या सुरुवातीला कालिदासांनी, महाकवी कालिदासांनी दिलेलं की क्व सूर्य प्रभो वंशः क्वच अल्प विषयामतिः तितिर्षुः दुस्तरम मोहात उडुपेन अस्मि सागरम. म्हणजे सूर्यापासून निर्माण झालेला तो वंश कुठे आणि अल्प विषयांचं ज्ञान असलेली माझी बुद्धी कुठे. मी काय करतोय? मोहात म्हणजे अज्ञानामुळे, उडूप म्हणजे छोटीशी होडी. मी अज्ञानामुळे छोट्याशा होडीनी सागर घेऊन सागर तरण्याची इच्छा करतोय. आता श्लोकाचा अर्थ वाचल्यावर आपल्याला असं वाटतं की सूर्यवंशाचं वर्णन करायला निघालेला माणूस होडीनी सागर कशाला तरायला निघेल?
पण मग त्याच्यातला उपमा आपल्या लक्षात आली की जसं एवढा मोठा सूर्यवंश, त्या सूर्यवंशाला सागराची उपमा दिली आहे, अल्पमतीला होडीची उपमा दिलेली आहे. मग तो उपमान उपमेय भाव लक्षात आला की अलंकाराची सार्थकता आपल्या लक्षात येते. उपमा परिकल्पका, उपमा लक्षात आली की तो अलंकार आपल्याला सार्थ वाटतो, त्याला म्हणतात निदर्शना. नाहीतर आपल्याला पहिल्यांदा वाटतं की या दोन गोष्टींमध्ये काहीच संबंध नाही, अभवन वस्तू संबंध. सूर्यवंशाचं वर्णन करायला निघालेला होडीनी सागर कशाला तैरायला निघेल? पण उपमेत तो परिणत झाला की त्याचा नीट अर्थ आपल्याला कळतो की सूर्यवंश इतका मोठा आहे, इतका प्रभावी आहे की सागरासारखा आहे. आणि मोठा सागर तरून जायचा तर छोटीशी होडी उपयोगाची नाही. तसं महाकवी कालिदास अत्यंत विनयाने, अत्यंत नम्रतेने म्हणतात की जसं छोट्याशा होडीने एवढा मोठा सागर तरून जाणं शक्य नाही, तसं अल्प विषयाचं ज्ञान असलेली माझी एवढीशी मती आहे. अर्थात ते असं विनयाने म्हणतात आहे, नम्रतेने म्हणतात आहे. त्यांची मती जी आहे ती अत्यंत विशाल आहे, पण ते अत्यंत नम्रतेने म्हणतात आहे की या सूर्यवंशाचं ज्ञान करून घेण्यासाठी माझी मती अत्यंत अल्प आहे. तर मी कशी त्याचं वर्णन करायचं मी धार्ष्ट्य करतोय, धाडस करतोय, असं ते म्हणतात आहे. तर असा हा संबंध उपमेत परिणत झाला की अलंकाराचा योग्य अर्थ आपल्याला कळतो. तर असा हा ज्याचा बेस उपमा आहे असा अलंकार आहे हा निदर्शना. पुढचा अलंकार पुढचा अलंकार हे अर्थांतरन्यास. अर्थांतरन्यास अलंकार आपल्याला खूप येतो बघा. मेघदूत शिकताना किंवा शाकुंतल शिकताना अर्थांतरन्यास अलंकार अनेकदा आपल्याला आला आहे. आणि सोपा किंवा महत्वाचा अर्थांतरन्यास अलंकार, परिणामकारक जास्त वाटणारा आहे आपल्याला अर्थांतरन्यास. कारण याच्यामध्ये काय असतं, सामान्यं वा विशेषो वा तदन्येन समर्थते. यस्तु सहा अर्थांतरन्यासः साधर्मेण परिणवा. म्हणजे एक सामान्य विधान केलेलं असतं आणि त्याचं विशेष विधानाने समर्थन केलेलं असतं, किंवा विशेष विधान केलेलं असतं आणि त्याचं सामान्य विधानाने समर्थन केलेलं असतं, तेव्हा तो अर्थांतरन्यास अलंकार होतो. तर एखादं सामान्य विधान केलेलं असतं ते विशेष विधानाने किंवा विशेष विधानाचं सामान्य विधानाने कसं समर्थन केलेलं असतं, तर त्याचं आपण उदाहरण पहिल्यांदा मी तुम्हाला मराठीत सांगते की एक प्रसिद्ध हे आहे नल दमयंती स्वयंवराच्या विषयी की तदितर खगभेणे वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्या जपाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. हे सामान्य विधान आहे. कठीण समय येता कोण कामास येतो, याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल. इथलं उदाहरण आहे. आणि मेघदूतात अनेक उदाहरणं आहेत, अशी अनेक उदाहरणं आहेत. खरं तर मी इथे मेघदूतातलंच उदाहरण एखादं घ्यायला हवं होतं. निज दोष आवृत्त मनसाम अतिसुंदरमेव भाती विपरीतम, पश्यति पित्तोपहता शशिशुभ्रम शंखमपि पीतम. पहिल्या ओळीमध्ये काय म्हटलंय, निज दोष आवृत्त मनसाम अतिसुंदरमेव भाती विपरीतम. म्हणजे स्वतःच्या दोषांनी ज्याचं मन व्यापलेलं आहे त्याला सुंदर गोष्ट सुद्धा विपरीतच दिसते. आपल्याच मनात दोष आहे, आपल्याच मनात वाईट आहे, मग सुंदर सुद्धा वाईटच दिसायला लागतं. आपण म्हणतो ना, ज्या रंगाचा चष्मा लावलाय तसंच सगळं जग दिसतं. तसं निज दोष आवृत्त मनसाम अतिसुंदरमेव भाती विपरीतम. मग दुसऱ्या ओळीत त्याचं समर्थन कसं केलंय, पश्यति पित्तोपहतः. पित्तोपहतः म्हणजे पित्त झालाय, ज्याला पित्ताचा कावेळ झालाय त्याला शशिशुभ्रम शंखमपि पीतम, म्हणजे चंद्राप्रमाणे शुभ्र शंख सुद्धा त्याला पिवळा दिसायला लागतो. पश्यति म्हणजे पाहतो तो, पित्तोपहतः, पित्तोपहत म्हणजे पित्त झालेल्या माणसाला चंद्राप्रमाणे शुभ्र शंख सुद्धा पिवळा दिसतो. पहिल्या ओळीत जे सांगितलंय त्याचं समर्थन करणारं विधान दुसऱ्या ओळीमध्ये, म्हणजे पहिल्या ओळीत जे सांगितलं त्याला बळकटी देणारं, त्याला दुजोरा देणारं विधान दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलेलं असतं.
पहिल्या ओळीचं समर्थन दुसऱ्या ओळीने केलेलं असतं, म्हणून तो अर्थांतरन्यास. अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ आणि न्यास म्हणजे ठेवणं. पहिल्या अर्थाच्या जवळ दुसरा अर्थ ठेवणं, पहिल्या अर्थाला जास्त बळकटी देण्यासाठी, आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी आपण उदाहरण सांगतो की नाही एखादं, की मला हे म्हणायचंय, लगेच माझं म्हणणं कसं बरोबर आहे ते सांगण्यासाठी आपण एखादं उदाहरण सांगतो. तसं हे उदाहरण सांगणं आहे, की माझं म्हणणं असं असं आहे, त्याला हे उदाहरण, त्याला हे सपोर्ट करतो आपण, तसं ते उदाहरण सांगणं आहे. तर अशा प्रकारचे जे उदाहरण असतं ते अर्थांतरन्यासामध्ये सांगितलेलं असतं. ठीक आहे, पुढचा अलंकार बघू आपण आता. अच्छा, इथे आपले अलंकार संपले. एक दोन अलंकार आपण पाहायचे अजून, की थांबायचं, कसं करायचं? मला असं वाटतं की घेऊ शकता मॅडम अजून. अतिशयोक्ती अलंकार आणि भ्रांतिमान असे दोन अलंकार सांगावेत असं मला वाटतं. वेळ असेल तर पाहायचे, चालतील? हो, पाहून घ्या मॅडम. हा, आता अतिशयोक्ती नावाचा एक अलंकार आहे. अर्थात एका ह्याच्यामध्ये आपले सगळे अलंकार तर नाही होणार, पण मुख्य मुख्य जे अलंकार आहेत त्याचा आपण एक ओझरता परिचय करून घेऊ. अतिशयोक्ती अलंकाराची व्याख्या आहे, निगीर्य अध्यवसानम तु प्रकृतस्य परेणयत. आता आपल्याला माहितीये की प्रकृत म्हणजे उपमेय. उपमेय हे उपमान हे उपमेयाला गिळून घेतं, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. गिळून घेतं म्हणजे कसं, तर आपल्याला उपमेय दिसतच नाही, उपमानच दिसतं नुसतं, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. आणि अतिशययुक्त उक्ती ज्याला म्हणतात तो अतिशयोक्ती अलंकार असतो. अतिशययुक्त वर्णन म्हणजे काय? अतिशय युक्त उक्ती. अतिशय म्हणजे काय? तर अतिशय म्हणजे जी लोकप्रसिद्धी असते त्या लोकप्रसिद्धीचं अतिक्रमण. जगामध्ये जे साधारणतः काही प्रसिद्ध आहे किंवा जे काही मानलं जातं त्याच्या पलीकडे जाऊन सांगणं. एक मराठीतलं गमतीदार उदाहरण आहे पहा अतिशयोक्तीचं, मुद्दाम म्हणून मी तुम्हाला अतिशयोक्ती अलंकार सांगते आहे, की एक असं लोकगीतासारखं किंवा एक गीत किंवा हे आहे की जुनं, की दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं, मामंजीची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत उघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. हे अतिशयोक्तीचं उदाहरण आहे. तेल किती आणलं? दमडीचं, आणि त्याच्यामध्ये शेवटी उंट पोहून गेला. म्हणजे लोकविलक्षण अतिशययुक्त उक्ती आहे ही. लोकप्रसिद्धीचं ज्याला म्हणू आपण की लोकप्रसिद्धीचं ओलांडून गेली आहे ती. आणि संस्कृत उदाहरण आहे की कमलम अनंभसी कमलेच कुवलये तानी कनकलतिकायाम साच सुकुमार सुभगा इति उत्पात परंपरा केयम. म्हणजे आधीच कमळ उगवलाय म्हणतात, कमलम अनंभसी, कमळ उमललंय ते कसं? अनंभसी म्हणजे पाण्याशिवाय कमळ उमललेलं आहे. कमलेच कुवलये म्हणजे कमळावरती दोन नील कमल उमललेले. आधीच कमळ पाण्याशिवाय उमलत नसतं, पण वर्णन कशाचं आहे? अतिशयोक्तीचं आहे, लोकप्रसिद्धीचं अतिक्रमणच आहे. त्याच्यामुळे पाण्याशिवाय कमळ उमललेलं आहे. मग एका कमळावर दुसरं कमळ उमललेलं नसतं, पण या ठिकाणी म्हटलंय की कमलेच कुवलये, एका कमळावर एक नाही दोन दोन नील कमल उमललेली आहेत. आणि तानी कनकलतिकायाम, हे सगळं कुठे उमललेलं आहे? एक कमळ पाण्याशिवाय एका कमळावर दोन नीलकमल, आणि हे सगळं एका कनकलतिकेवर म्हणजे सोन्याच्या सुवर्ण लतेवर उमललेलं आहे. आणि ती सोन्याची लता कशी आहे? साच सुकुमार सुभगा, म्हणजे ती अत्यंत सुकुमार आणि सुंदर आहे. इति उत्पात परंपरा केयम, ही केवढी बरं उत्पात परंपरा. म्हणजे एका सुंदर युवतीचं हे वर्णन आहे की ती सुंदर आहे, सुवर्ण लतिकेसारखी आहे, आणि तिचं मुख हे कमळासारखं आहे, आणि तिचे डोळे हे नीलकमलासारखे आहेत. अशा प्रकारे लोकप्रसिद्धीचं अतिक्रमण करणारं वर्णन या ठिकाणी आलं, म्हणून ही अतिशयोक्ती
प्रकारचं वर्णन आहे. आणि त्याच्यानंतर भ्रांतिमान नावाचा एक अलंकार आहे, ज्याच्यामध्ये भ्रमाच्या स्वरूपाचं वर्णन असतं. हेही थोडस मजेदार असलेलं वर्णन असतं. भ्रांतिमान अन्य संवित तत्तुल्य दर्शन आहे. त्यासारखी वस्तू दिसली की तशा प्रकारचं वर्णन येतं ते, की भ्रम होतो तशासारखा. जसं एक अन्य संवित तत्तुल्य दर्शने म्हणजे त्याच्यासारखी दुसरी वस्तू दिसली, जसं उन्हामध्ये चकाकणारी शिंप दिसली की चांदी आहे असं आपल्याला वाटतं. तशा प्रकारचं वर्णन भ्रांतिमान अलंकारामध्ये येतं. त्याचं सोपं उदाहरण आहे की पलाश मुकुल भ्रांत्या. अनेकांना हे उदाहरण शाळेमध्ये श्लोक झाला असेल हा, की पलाश मुकुल भ्रांत्या शुकतुंडे पतती अली सोपी जंबूफल भ्रांत्या तमलिम धर्तुम इच्छती. म्हणजे पळसाची कळी असावी असं वाटून पोपटाच्या चोचीकडे भुंगा झेपावतो. पोपटाची चोच कशी असते, अशी बाकदार आणि लाल रंगाची. तर भुंग्याला असं वाटतं की ही पळसाची कळी आहे, म्हणून भुंगा पोपटाच्या चोचीवर झेपावतो. आणि पोपटाला असं वाटतं की जंबू फल, हा भुंगा म्हणजे जांभळाचं फळ आहे की काय, म्हणून तम अलिम धरतुम इच्छती. म्हणजे त्याला तो धरण्याची इच्छा करतो, त्याला तो पकडण्याची इच्छा करतो. आणि एक शेवटचा अलंकार आहे स्वभावोक्ती. स्वभावोक्तस्तु डिंभादेहे स्वक्रियारूप वर्णनम. स्वभावोक्ती अलंकारामध्ये लहान मूल किंवा एखादा प्राणी किंवा मनुष्य या सगळ्यांचं स्वक्रिया रूप म्हणजे स्वतःच्याच क्रिया, त्याच्याच स्वतःच्या क्रिया असतील असं वर्णन केलेलं असतं. सोप्या शब्दामध्ये स्वभावोक्तीमध्ये असं वर्णन केलेलं असतं की ज्याच्यातून त्या व्यक्तीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहील, अशा प्रकारचं त्याचं वर्णन, हुबेहूब चित्र डोळ्यासमोर उभं राहील असं त्याचं वर्णन केलेलं असतं. मराठीतलं एक उदाहरण सांगते मी तुम्हाला, की एका कवीने मरून पडलेल्या एका पक्षाचं अतिशय सुंदर सुंदर म्हणण्यापेक्षा अतिशय करुण वर्णन केलेलं आहे, की मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक, चंचू तशीच उघडी पदलांब विले, निष्प्राण देह पडला श्रमही निमाले. तर हे त्याच पक्षाचं वर्णन असू शकतं केवळ असं. डिंबादेहे स्वक्रियारूप वर्णन. आणि अशी कितीतरी वर्णनं तुम्ही शाकुंतलामध्ये किंवा मेघदूतामध्ये तुम्हाला मिळतील. ग्रीवा भंगाभिरामम हु अनुपतती स्यंदने दत्तदृष्टी. हा जो श्लोक आहे हा स्वभावोक्तीचाच श्लोक आहे, की ते मोहकपणाने मान मुरडून पाहणार ते हरिणाचं पाडस पुन्हा पुन्हा त्या रथाकडे बघताय, हाही स्वभावोक्तीच हे वर्णन आहे. तर असे अनेक सुंदर अलंकार, मम्मटाचार्यांनी अशा अनेक सुंदर अलंकारांची उदाहरणं आपल्या काव्य प्रकाशामध्ये दिलेली आहेत, की जी आपण ज्या अलंकारांचा आपण अलंकार म्हणून आता सध्या अभ्यास करतोय तीच सर्वमान्य मानली जातात मम्मटाचार्यांचे अलंकार. तर अशा काही अलंकारांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न मी इथे तुम्हाला केलेला आहे. तर तुम्हाला ती कितपत समजली, तुम्हाला नाही काही समजली असतील तर तुम्ही माझ्याशी संपर्क करून ती मला तुम्ही विचारू शकता. तर तुम्ही मला या ठिकाणी इथे बोलवलं आणि अलंकार परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावरती सोपवली. माझ्या परीने ती मी पार पाडण्याचा प्रयत्न केला. आयोजकांचे मी या ठिकाणी आभार मानते आणि धन्यवाद. इथे थांबते. ठीक आहे. नमस्कार. धन्यवाद मॅडम. तर इथे आपल्याला पांडे मॅडमनी अतिशय साध्या सोप्या सरळ आणि त्यांच्या मंजूळ आवाजामध्ये आज आपल्याला अलंकार परिचय करून दिला. सुरुवातीला मॅडमनी अलंकार म्हणजे काय हे सांगितलं, त्यानंतर वेगवेगळे जे साहित्यशास्त्र विषयक ग्रंथ आहेत त्यातले जे कवी आहेत त्यांच्या मतानुसार अलंकाराच्या बद्दल त्यांचं मत काय, त्यांनी काय त्यांचे मांडणी केलेली आहे ते समजावून सांगितल्यानंतर मॅडमनी आपल्याला उपमा, उत्प्रेक्षा, संदेहालंकार, अपहनृती, दृष्टांत, निदर्शनांत, अर्थांतरन्यास,
अतिशयोक्ती, भ्रांतिमान, स्वभावोक्ती असे विविध अलंकारांचे उदाहरणासहित संस्कृत आणि मराठी हे दोन्हीही उदाहरणं देत मॅडमनी अतिशय सोप्या, साध्या आणि अतिशय रंजक अशा पद्धतीने आपल्याला हा विषय मांडलेला आहे. त्याबद्दल मी संस्कृत विभागातर्फे त्यांची शतशः ऋणी आहे. आणि विद्यार्थ्यांना आता एक सूचना आहे की उद्याला जे आपलं व्याख्यान आहे ते आहे गहुकार मॅडमचं आहे आणि त्यांचा विषय दशरूप असून दशरूपक आणि नाट्यशास्त्र हा त्यांचा विषय आहे. 7:30लाच आजप्रमाणेच उद्याचं सुद्धा व्याख्यान राहणार आहे. कार्यक्रमस्य अंतिम क्रम नाम ऋणनिर्देशनम. सर्वप्रथम अद्य कार्यक्रमस्य अध्यक्षा संत गाडगेबाबा अमरावती विश्वविद्यालयस्य संस्कृत विभागस्य समन्वयिका माननीया संयोगिता देशमुख महोदया यः सादरम् आभारं प्रकटयामि. व्याख्यानमालायाः प्रमुखवक्त्री माननीया वैशाली पांडे महोदयायाः अहं वाक्कुसुमैः सादरम् आभारं प्रकटयामि. महोदयायाः व्याख्यानं सर्वेषां कृते ज्ञानवर्धकं वर्तते. व्याख्यानमालायाः उपस्थितानां प्राध्यापकवृन्दानां विद्यार्थ्यानां च संस्कृतविभागपक्षतः आभारं प्रकटयामि. अस्मिन् प्रसंगे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूपेण साहाय्यभूतानां जनानाम् अपि ऋणनिर्देशनं विधीयते. अध्यक्षीय सूचनानुगुणं कार्यक्रमम् अयं संपूर्तिम् अवाप्नोति. धन्यवादः. कार्यक्रमाची सांगता आपण शांती मंत्राने करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. धन्यवाद.